डाळ पोहे बनवते. पोहे खाते आपू तू? काय पाणी देऊ काय? धर आपू. आपू पाणी पी. त्याच्यात नाही प्यायचं बेटा. ए गॅस चालू आहे का? ना आपूच्या पप्पाचा सकाळीच फोन आला होता झोपेतून उठल्या. आता त्यांची सध्या नाईट शिफ्ट चालू आहे, त्यामुळे मग ते सकाळीच येतात आणि नाश्ता वगैरे करून झोपून जातात. तर सकाळी त्यांनी फोन केला होता की तू कधी येणार. तर मी बोलली की येईल आज किंवा उद्या. इथून काय जास्त लांब नाही, म्हणजे लांब आहे बरंच, असं पैदल जाण्यात एवढं नाही आहे. पण ते म्हणत होते की आता येऊन जा. मला पण करमत नाही आहे, म्हणजे आपू वगैरे असली घरात तर करमून जातं त्यांना. तर सकाळीच त्यांचा फोन आला होता. आता उद्या मम्मी बोलली की उद्या जातो किंवा मग परवा जा असं चाललेलं. पण आता बघते मी काय होतं का. एवढं पण राहायचं म्हटलं ना, आता तिकडे पण माझे भरपूर कामं राहिलेत. कामं म्हणजे हेच की आमचा किराणा भरायचा राहिला आहे, परत भाजीपाला वगैरे. आता मी गेल्याशिवाय तर ते काही करून खाणार नाहीत, असंच बाहेरचं वगैरे. पण मी म्हटलं आता जाऊया. आणि मी बरेच दिवस झाले आली नव्हती आईकडे. तर तेच म्हणले की तुला थोडासा आराम म्हणून, कारण की सकाळीच मला उठावं लागतं. ते येतात म्हणून सकाळीच उठा आणि बरंच कामं म्हणजे करावं लागतं. तर मग ते बोलले की थोडासा आराम तुझा पण होईल, म्हणून मग मी इकडे आली होती. आणि ना आपू इकडे पण तेच चाललं आहे आपूचं. पण इकडे सांभाळायला आहेत, त्यामुळे तेवढा काय प्रॉब्लेम जात नाही. आईने माझ्यासाठी आज गुलाबजामुन घेतले होते बनवायला आणि खूप दिवस झाले मला ते खायचे होते. माझं म्हणणं होतं की मी माझ्या घरीच बनवते, पण आई म्हणत होती की नको इतकं म्हणजे कुठे ना कुठे करत बसते ना, तर मीच बनवते. आणि यांना पण खूप दिवस झाले खायचे होते. यांना मला गुलाबजामुन खूप आवडतात. यांना गोड जास्त नाही आवडत, पण मला खूप जास्त गोड आवडतं आणि मी ते खाते. पण आता कमी प्रमाणात करते म्हणते आणि खाऊन घेते. नंतर मग आईचं चाललं होतं इथे बनवणं पाक, आणि मस्त छान असा पाक रेडी होत होता. एकीकडे मी थोडं हेल्प केली होती, म्हणजे हे गोल गोल मी बनवले होते गुलाबजामुन आणि बाकीचं सर्व आईने केलं होतं. आईकडे ना आलं की आई हे बनवते ते बनवते सुरूच असतं तिचं. पण एवढ्यात तिची तब्येत ना तेवढी बरी नाही आहे जेवढं ना पहिले ती माझ्यासाठी करायची. पहिले माझ्यासाठी ती खूप जास्त करायची. पण आईचं ना आता काही ना काही दुखत राहतं, त्यामुळं गुलाबजामुन इकडे इतके छान दिसत होते की असं वाटत होतं आत्ताच खाऊन घेऊया. पण ते ना भिजत घातले होते, म्हणजे याच्यात टाकले होते पाकामध्ये. आईचं चाललं होतं मी तुझ्यासाठी हे बनवते, मी तुझ्यासाठी ते बनवते. आणि मला ना मी म्हटलं काहीच नको बनवू, तू आराम कर. पण जेव्हा आई बनवते आणि ते आपण खातो ते इतकं टेस्टी लागतं ना, काय माहिती. आपल्या पण घरी तेच पदार्थ असतात, सगळं असतं, पण आईच्या हातचं ते आईच्या हातचंच. आईने साधे चिप्स जरी तळले ना त्याची पण टेस्ट एकदम भारी लागते. आणि मी ना इथे आंघोळ करून आली होती. मॉर्निंग सकाळी सकाळी मस्त आज मी आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश वगैरे झाली. तर आता आपू दाखवतो. तिने सगळं झाडाचं खायली ती पा. आई फटके देते आता तुला. आपू आई फटके देते. काय बेटा मम खाते तू? ए सोडू नको. इकडे बघ आपू, इकडे बघ. मार खाती ग तू. पकडू का तुला? किती ऊन आहे, 5 वाजले तरी पण. अपूर्वा सोडतो का? तर आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि ना आम्ही झोपेतून उठलो आप्पू आणि मी. तर आता आप्पूसाठी मी काहीतरी खायला बनवते. थोडं तिने मगाशी थोडंच खाल्लं होतं, त्यामुळे आता बनवते. तिचं चाललं झाडाची पानं खाते ती आणि मम समजून झाडाची पानं खाणं सुरू आहे. हो ना आप्पू, इकडे चाल. तर मी आता तिच्यासाठी बनवते थोडंफार काहीतरी.
आणि मग तिला खाऊ वगैरे घालते. मी थोडीशी मेहंदी काढली होती आणि मस्त छान दिसत होती, पण ती रंगली नाही आहे. कलर तेवढा जास्त आला नाही, कारण की मी आता लगेच वॉश करून टाकली अप्पूसाठी थोडंसं बनवण्यासाठी, खायचं बनवण्यासाठी. आता करते मी तिच्यासाठी थोडं खायला. काय बनवू आता बघते ती काय खाते तर. आणि तिची चालले कारनामे करणं. एवढी मस्ती करते ना ती. ही काय अप्पू काय. मगाशी ना आमच्या घरी पाहुणे आले होते आणि साखर सापडत नव्हती साखर. तर काय झालं, मगाशी एक पाहुणे आले होते, पप्पा घेऊन आले होते पाहुण्यांना. मी एवढी हसली ना. आता मला इथलं तेवढं काही माहिती नव्हतं, त्याच्यामुळं मग मी ना साखर शोधायला भाऊला बोलवलं. आई झोपलेली होती त्यामुळं मग मी म्हटलं तिला कशाला उठवायचं उगीचच, म्हणून मग भाऊला बोलवलं. तर त्याला पण सापडत नव्हती. नंतर एवढं हसायला येत होतं, कारण की ना इथे ओपन किचन आहे आणि म्हणजे हॉलला जॉईंट किचन आहे आणि समोरच ते पाहुणे बसलेले होते आणि आम्ही साखर शोधत होतो. एवढी मजा येत होती ना, मी तो व्हिडिओ काढायला पाहिजे होता. म्हणजे मजा म्हणजे मला हसायला येत होतं फक्त. आणि ते जे काका होते ना ते पण खूप जास्त हसत होते. का काय माहिती, पण मला पण का काय माहिती हसायला येत होतं. नंतर मग साखर सापडली आणि नंतर मी चहा बनवला. तर मग असा मी व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता. ते काका खूप असे हे होते, एकदम ॲटिट्यूड वगैरे काय नाही, मस्त छान बसले होते. पप्पाचे मित्र होते. आम्ही साखर शोधत होतो आणि त्यांचं चाललं होतं गप्पा गोष्टी. तर असं काहीतरी घडतं. माहेरी आल्यानंतर मला तर कोणतीच वस्तू सापडत नाही आणि मला माहितीच नव्हतं, कारण की ते पण आत्ताच इथे राहायला आलेत. त्यामुळे सर्व पसारा अजून तसंच लावायचंच आहे. पण ना अप्पू पण झोपली होती शांत मस्त. अप्पूसाठी एक जुगाड केला आहे झोका म्हणून, मी तुम्हाला दाखवते. तो पण खूप छान झोका केला आईने तिच्यासाठी. मस्त झोपते ती झोक्यात आणि असं चालू आहे. इथे त्या दोघींची मस्ती चालू आहे, आईची आणि अप्पूची. हो ना अप्पू, हो ना. हो मम्मी, खूप क्यूट म्हणते अप्पू आजकाल. कोणाचं आहे? आणि हे कोणाचं आहे? हे बघ कोणाचं आहे? हे कोणाचं आहे? मामाचं. तिला सगळ्याचे कपडे माहीत आहेत, कोणते कोणाचे कपडे आहेत आणि कोणते नाही. तर मी तुम्हाला बेडरूमचा काहीतरी पसारा दाखवते. खूप जास्त पसारा तिने करून ठेवलेला आहे. तर रूममध्ये आमच्या असा काहीतरी पसारा झाला. झोक्याचा जुगाड आम्ही असा केला होता आणि हा याच्यामुळे केला की अप्पू ना अजिबात झोकेशिवाय झोपत नाही. आणि त्यामुळं ना मम्मीने तिकडं खिडकी आहे त्याला बांधलं आणि हे असं काहीतरी झोळी झाली. आता ती याच्यात फक्त झोपेपर्यंत टाकतो आम्ही, कारण की खूप जास्त रिस्की आहे हे. आम्ही या लॉकला बांधले हे आणि हे लगेच सुटू शकतं, पण आई इतकं टाईट बांधलं ना ते अजिबात सुटायची भीती नाही आहे. पण मला हे सांगायचं होतं की आई म्हणजे आई खूप काही डोकं लावून तिला वाटलं की मला त्रास होईल, त्यामुळे मग तिने असा काहीतरी जुगाड केला होता. आणि हा जुगाडामुळं मी इथे इतकी रिलॅक्स राहू शकते ना. म्हणजे मी याच्या पहिले आली होती आईकडे, 1-2 दिवसासाठीच आली होती. इकडनं जास्तच उजेड येते. तर मी इकडे आईकडे आली होती 1-2 दिवसासाठीच, पण मला अजिबात आपण राहू दिले नाही. खूप जास्त परेशान करत होती. आणि आताही मला दोनच दिवस झाले, जास्त नाही, पण तिकडे पण थोडा प्रॉब्लेम होतो जेवणाचा वगैरे. आणि इकडे आईने अशी झोळी केली आपल्याला. तर मस्त छान असं ती झोपून गेली. दुपारी पण ती ना खूप वेळ झोपली आहे. एवढ्या वेळ आमचा चहा पाणी आणि मस्त गप्पा झाल्या होत्या. पण आता ना हे रूम थोडीशी ना पसरा वाटत होता, त्यामुळे मग मी रूममध्ये आली. अप्पूचा झोका वगैरे सोडून ठेवला होता, तिची झोप झाली होती. म्हटलं आता रात्रीच त्याचं काम पडणार, त्यामुळे हे सोडून ठेवूया. आणि थोडंसं ना मेहंदी वगैरे पडली होती बेडवर, तीच मी झटकून घेतली, पूर्ण व्यवस्थित साफ करून ठेवलं, कारण की अप्पू जाईल आणि बारीक पूर्ण खाऊन घेईल. त्यामुळे म्हटलं चला व्यवस्थित करूया. आईकडे गेल्यानंतर आळस तर फार येतो, पण ना असे छोटे मोठे क्लिनिंगचे कामं मला खूप जास्त आवडतात.
आणि मी त्याच्यात जास्त ना हे होऊन जाते की मला नाही क्लिनिंग करायची आहे तर करायचीच आहे. क्लिनिंग करायची असते ना तेव्हा माझा आळस पडून जातो. फक्त चिडचिड जास्त होते मला की कारण की जी वस्तू तिथे नाही आहे ना तर राग येऊन जातो. बस एवढंच माझं जास्त होतं. आणि असं माझं चाललं होतं करणं क्लिनिंग वगैरे. कपाटमध्ये थोडंफार पसारा वगैरे ठेवून देऊया म्हटलं कारण की खूप जास्त दिसतो आणि पसारा जास्त असला ना की मग मला पण हे वाटत नाही आणि आपू पण फेकूच देते. त्यामुळं मग मला थोडीशी चिडचिड होते. आज आईकडे लास्ट दिवस होता म्हणजे आम्ही उद्या जाणार होतो. त्यामुळं मग आपूला थोडा वेळ बाहेर पण खेळायला आणलं होतं पप्पांनी. आणि आपूला चकमा देऊन पप्पा असे काही निघत होते पण ती एवढी हुशार ना तिने पप्पाला पकडलंच शेवटी की हे मला सोडून जात आहेत बाहेर. त्यामुळं तिचं असं चाललेलं. रात्री तिला एक फ्रेंड भेटला होता. त्याच्या मम्मीचा हात आणि त्याचा हात अजिबात सोडत नव्हती. मस्त चालली होती. तिला आमचं काहीच घेणं देणं नव्हतं पण मात्र मामाला तिची ना काळजीच पडली होती की ही जाते की काय त्यांच्या घरात म्हणून मामा समोरच तिच्या चालत होता. आता चला ना माझा इथले दिवस पूर्ण झालेत. मी माझ्या घरी जाणार उद्या आणि भेटूया नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारे लाईक्स कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.